तर ही जी चर्चा सुरू होती संसदेमध्ये किंवा अजूनही सुरू आहे लोकसभेत राज्यसभेत, ती सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं 22 एप्रिल 2025 रोजी जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या हल्ल्याला जे प्रत्युत्तर भारतानं दिलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला, त्याबद्दलची या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर थेट एअर स्ट्राईक केले होते। पाकिस्तानला धडा शिकवणारं ऑपरेशन सिंदूर सध्या स्थगित असलं तरी आज संसदेत त्याचे उरले सुरले सगळे बॉम्ब गोळे, क्षेपणास्त्र, गोळ्यांचा वर्षाव संसदेत झालेला पाहायला मिळतोय। अर्थात हे युद्ध आहे ते मुद्द्यांचं आणि त्यात सगळे आपलेच आहे। फरक इतकाच आहे, एक बाजू आहे सत्ताधाऱ्यांची, दुसरी आहे विरोधकांची। मुद्दा होता सिंदूर ऑपरेशन बद्दलचा आणि विरोधकांचं लक्ष होतं सरकारला घेरणं। याला कारणही तसंच होतं, कारण ऑपरेशन सिंदूर ही जरी आपल्या लष्कराच्या अनेक यशस्वी युद्ध मोहिमांपैकी एक उपलब्धी असली तरी पहलगामचा हल्ला होणं, सिंदूरमध्ये भारताच्या बाजूचं झालेलं कथित नुकसान किंवा ज्याबद्दल आजही चर्चा होते आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्याबद्दल बोलून थकत नाहीत, ती भारत पाक मधली अमेरिकेची मध्यस्थी, अशा अनेक विषयांबाबत सरकारकडून उत्तरांची विरोधी पक्षांची अपेक्षा होती आणि त्यासाठीच आजपासून संसदेत ऑपरेशन सिंदूर बद्दलची चर्चा आयोजित करण्यात आली आहे। विरोधकांची यासाठी मुद्द्यांची जशी तयारी होती तशीच आक्रमकता सत्ताधारी भाजपनेही आपल्या उत्तरांमध्ये दाखवली आणि याचबद्दलचा आजचा आपला झिरोवरचा हा विषय आहे आणि नेहमीप्रमाणे पुढे जाण्यापूर्वी आपण बघणार आहोत याबद्दलचा नेमका कोणता प्रश्न आपण विचारतोय, कारण या सगळ्या चर्चेला एक कंगोरा आहे। येत्या सप्टेंबरमध्ये जी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना खेळवण्याच्या बाबतीत ती चर्चा सुरू आहे। प्रश्न असा आहे, संसदेत सिंदूर बद्दलची चर्चा, आणाभाका भारतीय सैन्याने गाजवलेल्या शौर्याच्या, गमावलेलेत आपण आपले भारतीय आणि लगेच फक्त 4 महिन्यात आमचे अश्रू वाळले का? आपला हा प्रश्न पहिल्यांदा पाहूयात, त्यानंतर चर्चेला सुरुवात करूयात। प्रश्नासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला। आजचा आपला पोल आहे, भारतानं पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळावं का? जो आगामी सप्टेंबरमध्ये येऊ घातलेला सामना आहे, होय किंवा नाही हे 2 पर्याय आहेत। तुम्हाला हवा तो पर्याय निवडायचा आहे आणि एबीपी माझाच्या सोशल मीडिया हँडल्सवर म्हणजे एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम वरती आम्ही हा प्रश्न पोस्ट केलेला आहे, शेअर केलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन या प्रश्नाचं उत्तर किंवा मत देऊ शकता। दरम्यान संसदेच्या आजच्या वादळी चर्चेत विरोधकांकडून मुख्यतः कोणते मुद्दे मांडण्यात आले आणि त्यावर सरकारचं काय म्हणणं होतं पाहूयात ग्राफिक्सद्वारे। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला की नेमके हे कोणते प्रमुख मुद्दे होते ज्यावरती सगळी चर्चा सुरू आहे। ऑपरेशन सिंदूर, विरोधकांचे मुद्दे, सरकारची उत्तर। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालंय काय? होय, ऑपरेशन सिंदूरने आपली निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केली आहे। विरोधकांचा आणखी एक मुद्दा होता, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली विमानं पाडली गेली का? ज्याची भरपूर चर्चा जगभरात सुरू आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करणं अपेक्षित आहे, पेन पेन्सिल तुटली का हे महत्वाचं नाही, असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारत पाक दरम्यान मध्यस्थीच्या दाव्यात तथ्य आहे का? उत्तर आलं, भारतासमोर पाकनं गयावया केल्यानं कारवाई थांबवली, कुणाचीही मध्यस्थी झालेली नाही। सरकारनं युद्ध करण्याचं लक्ष का ठेवलं नाही? तर त्यावरती राजनाथ सिंह म्हणाले, युद्ध हे बरोबरींच्या सोबत केलं जातं, आपला मार्ग बुद्धाचा आहे, युद्धाचा नाही। एकाही राष्ट्रानं भारताची पाठराखण का केली नाही यावर सरकारचं साधारण म्हणणं होतं, तुम्हाला भारतीय परराष्ट्र मंत्र्यांपेक्षा परदेशांची चिंता जास्त आहे का? मोदी पहलगामला का गेले नाहीत? हल्ला झाल्यानंतर मोदी पहलगामला का गेले नाहीत? त्यावरती उत्तर होतं, मोदींनी थेट ऍक्शन घेतली। मोदींनी बिहारमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तराच्या निमित्तानं निवडणुकीचं राजकारण केलं, हा मुद्दा विरोधकांनी लावला किंवा मांडला। त्यावर सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं, मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला। तर पहलगाममध्ये दहशतवादी कसे आले यावर उत्तर होतं, 26/11च्या वेळी मुंबईत दहशतवादी कसे घुसले असा प्रतिप्रश्न सत्ताधाऱ्यांनी केला। आम्ही देशहितासाठी प्रश्न विचारतोय अशी भूमिका विरोधकांनी मांडली, तर विरोधी पक्षांच्या भूमिकेमुळे सैन्य दलाच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं। तुमच्या काळात उरी, पुलवामा, पहलगाम झालं तर यूपीए कार्यकाळातील दहशतवादी घटनात 615 लोक मारले गेले असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं। ऑपरेशन सिंदूर हे थांबवलं नसून सध्या ते स्थगित करण्यात आलंय, मात्र पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करू असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी दिला। ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत त्यांनी निवेदन दिलं। अमेरिकेच्या दबावामुळे भारतानं ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं असा विरोधकांकडून आरोप होतोय, तर कुणाच्याही दबावाखाली ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं नाही असंही राजनाथ सिंह यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं। आपण पाहूयात काय म्हणाले संरक्षण मंत्री। भारत ने कार्रवाई इसलिए रोकी क्योंकि कॉन्फ्लिक्ट के पहले और उसके दौरान जो भी पॉलिटिकल और मिलिट्री ऑब्जेक्टिव्स
तय किए गए थे उसे हम पूरी तरह से हासिल कर चुके थे। इसलिए यह कहना, यह मानना कि यह ऑपरेशन किसी दबाव में रोका गया था, यह बेबुनियाद है और सरासर गलत है अध्यक्ष। तर ऑपरेशन सिंदूरवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। जर पाकिस्तान गयावया करत होतं तर ऑपरेशन सिंदूर बिनशर्त का स्थगित केलं, असा थेट सवाल अरविंद सावंत यांनी केला। बिना शर्त युद्ध समाप्त कर दिया। वो तो पक करता ही है अमेरिका का प्रेसिडेंट, उसकी तो बकबक आज भी चालू है। मैंने रुकवाया, मैंने रुकवाया, मैंने रुकवाया। बिना शर्त क्यों किया बंद? बिना शर्त क्यों? अगर वो गिरगिरा रहे थे ना तो शरणार्थी रहे थे। अगर वो शरणार्थी थे तो शर्तें लगानी चाहिए थी। 1971चं युद्ध चालू होतं। त्या 1971च्या युद्धाच्या वेळेला सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या माध्यमातून हे युद्ध तात्काळ बंद करावं अशा पद्धतीच्या सूचना त्या निमित्तानं आल्या होत्या। तशा पद्धतीचं प्रेशर त्यांच्याकडनं आलं होतं, परंतु ते प्रेशरला, त्या दबावाला कुठेही न जुमानता इंदिराजींनी थोडं सुद्धा मागं पाऊल खटवलं नाही आणि युद्ध पूर्णत्वास नेलं आणि बांगलादेशची निर्मिती ही त्यावेळेला त्या युद्धाच्या माध्यमातून इंदिराजींनी करून दाखवली होती। आज राष्ट्रपति ट्रंप खुद कहते हैं कि 5-6 जेट गिरे हैं। आज हमें स्पष्ट रूप से आदरणीय राजनाथ सिंह जी बताएं, देश पर विश्वास करें, देश में वो साहस है सच्चाई सुनने की। आज आप बताएं कितने लड़ाकू जहाज गिरे। किस मुंह से हम कहें कि विदेश नीति आज सफल हुआ है? या सगळ्या सिंदूर ऑपरेशनच्या दरम्यान एक मुद्दा जो सारखा उपस्थित केला जात होता, जागतिक मीडियात ज्याची चर्चा झाली की भारताची लढाऊ विमानं, खास करून सुखोई जी रशियन विमानं होती किंवा राफेल जी आपल्याला फ्रान्सकडून मिळालेली होती, विकत घेतली होती, ही लढाऊ विमानं पाडण्यात आली होती का? किती पाडण्यात आली? यावर संरक्षण मंत्री काय म्हणाले पाहूया। किसी भी परीक्षा के परिणाम में रिजल्ट मैटर करता है। यदि किसी परीक्षा में कोई बच्चा अच्छे मार्क्स लेकर आ रहा है तो हमारे लिए उसके मार्क्स मैटर करने चाहिए। हमें इस बात का ध्यान नहीं रखना चाहिए कि एग्जाम के दौरान उसकी पेंसिल टूट गई थी या उसके पेन खो गए। अध्यक्ष महोदय, अल्टीमेटली रिजल्ट मैटर करता है और रिजल्ट यह है, अध्यक्ष महोदय, अल्टीमेटली रिजल्ट मैटर करता है और रिजल्ट यह है अध्यक्ष महोदय कि ऑपरेशन सिंदूर के दौरान हमारी सेनाओं ने जो लक्ष्य निर्धारित किया था उन लक्ष्यों को पूर्ण रूप से प्राप्त करने में हमने कामयाबी हासिल। 22 एप्रिल ते 17 जून या कालावधी दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झालेला नाही आणि हे लक्षात घ्यायला हवं, हा तोच काळ आहे की ज्या बाबतीत ट्रम्प यांचा दावा असा आहे की आपण फोन केले दोन्ही प्रमुखांना, पंतप्रधानांना दोन्हीकडच्या, आणि युद्ध थांबवलं। मात्र असा संवाद झालेला नाही अशी माहिती अधिकृतरित्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहिल्यांदाच लोकसभेच्या मंचावर दिली। अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबलं असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केला। त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची रणनीती या अधिवेशनासाठी आखली आहे। त्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे। Now I want to make two things very clear, sir. One, at no stage in any conversation with the United States was there any linkage with trade and what was going on. Secondly, there was, please listen. Secondly, there was no call between the Prime Minister and President Trump from the 22nd of April when President Trump called up to convey his sympathy and the 17th of June when he called up Prime Minister in Canada to explain why he could not meet. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलत असताना काही विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार बरसले। मेरी एक बात की आपत्ति है, भारत देश का शपथ लिया हुआ विदेश मंत्री यहां स्टेटमेंट कर रहा है, उस पर भरोसा नहीं है, उनको किसी और देश पर भरोसा है। मैं समझ सकता हूं उनकी पार्टी में विदेश का महत्व क्या है, मगर इसका मतलब ये तो नहीं है पार्टी की सारी चीजें यहां सदन में आकर थोपे।
भारत के विदेश मंत्री पर भरोसा नहीं करोगे? ओथ लिया हुआ व्यक्ति यहां पर बोल रहा है, ही इज रिस्पॉन्सिबल। माननीय अध्यक्ष जी, इसीलिए ये वहां बैठे हैं और 20 साल तक वहीं बैठने वाले हैं। दरम्यान आज या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंदूर ऑपरेशन बद्दलची होणारी चर्चेच्या पार्श्वभूमीवर एक फार मोठी सकारात्मक भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे। सिंदूरशी संबंधात आहे, पहलगामशी संबंधात आहे। ज्यांनी हा सगळा प्रकार पहलगाममध्ये पहिल्यांदा घडवून आणला त्या दहशतवाद्यांपैकी सुलेमान शाह आणि यासीर या 2 दहशतवाद्यांना पहलगाम हल्ल्यात कल्पना आहे, त्यांचा सहभाग होता। तर जुनैद असं खात्मा करण्यात आलेल्या 3ऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे। एकूण 3 दहशतवादी संपवण्यात आले। भारतीय लष्करानं या कारवाईला ऑपरेशन महादेव असं नाव दिलं। खात्मा झालेल्या या सर्व दहशतवादी पाकिस्तानचे आहेत। 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना प्राण गमवावे लागले होते, त्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश होता। आणि यानंतर आपण पाहूयात आजच्या विषयाच्या अनुषंगाने लोकांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या पाहूयात। आणि त्यानंतर आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। काँग्रेसकडून अतुल लोंढे आहेत, भाजपकडून आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत, त्याचप्रमाणे मेजर जनरल अनिल बाम जे लष्करी तज्ज्ञ आहेत, स्वतः मेजर जनरलच आहेत, त्यामुळे या सगळ्या विषयांवरती ते प्रकाश टाकणार आहेत। आपल्यासोबत किशोर तिवारी सुद्धा आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यापूर्वी आजच्या काही कमेंट्स आपण घेऊयात आणि त्यानंतर सगळ्या मान्यवरांकडे जाऊयात। काही कमेंट्स पाहूया। एक्सवर आलेली कमेंट आहे, एका क्रिकेटचा सामना म्हणजे आर्थिक मदतच, ती का म्हणून करायची? जर पैसाच महत्त्वाचा असेल तर देशभक्ती का म्हणून दाखवायची? असं हेमंत खारकर म्हणतात। आपला जो प्रश्न होता की या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर, सध्याची वादविवाद चर्चा, पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळवावा का? अक्षय जाधव लिहितात, का खेळू नये, खेळून हरवा त्यांना, असा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। तेजस पवार लिहितात, खेळायला पाहिजे, क्रिकेट आहे। इन्स्टावरती आलेली प्रतिक्रिया। युट्यूबवर आलेली शेख अल्ताफ यांची प्रतिक्रिया, त्या भिकारिस्तान सोबत क्रिकेट खेळायची आपल्याला काही गरज नाही। युट्यूबवर आलेली आणखी एक प्रतिक्रिया सोपान सपकाळ लिहितात, पाकिस्तान नेहमीच भारताविरुद्ध कुरापत करत असतो, त्यामुळेच त्यांच्यासोबत क्रिकेट सामने खेळू नये। युट्यूबवर आलेली आणखी एक प्रतिक्रिया आशिष मनोहरे लिहितात, बिलकुल खेळू नये, कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सद्यस्थिती बघता त्यांच्यातील कुठल्याही खेळामुळे देशात वेगळा संदेश जाऊ शकतो। आणि एक आणखी कमेंट अक्षय काळे लिहितात, भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचकडे दोन्ही देशातील लोक मनोरंजनापेक्षा युद्धाप्रमाणे बघतात, पण तरीही भारतानं पाकिस्तानवर बहिष्कार टाकायला हवा। आणि यानंतर आपण जाणार आहोत आपल्या माझा गेस्ट सेंटरला। नेहमीप्रमाणे तिथे आपल्यासोबत आहेत मान्यवर पाहुणे। पहिल्यांदा त्यांची पुन्हा एकदा ओळख करून देतो। आपल्यासोबत आहेत मेजर जनरल अनिल बाम, गुगल आपल्यासोबत आहेत अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि नेते, याशिवाय किशोर तिवारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रवक्ते, त्याचप्रमाणे आहेत अवधूत वाघ, भाजपचे नेते आणि प्रवक्ते। आणि थोड्याच वेळात यातला जो क्रिकेटचा मुद्दा आहे जो आपण घेतलेला आहे, त्या क्रिकेटच्या मुद्द्यासाठी आपल्यासोबत असतील माजी क्रिकेटपटू आणि आता भाजपसोबत गेलेले केदार जाधव, पण ते थोड्या वेळाने असतील। मी पहिल्यांदा अतुल लोंढेंपासून सुरुवात करतो, कारण ही चर्चाच विरोधकांच्या मागणीवरनं सगळी सिंदूरची चर्चा आयोजित झाली होती। अतुल लोंढेजी, आज जे संसदेमध्ये उत्तर सरकारनं दिलेले भूमिका मांडलेली आहे, आणि आता तर हा पण मुद्दा होता की या दहशतवाद्यांना का नाही पकडलं, त्यावर त्यातले 2 दहशतवादी सुद्धा मारलेले आहेत, तर आता आपलं काय म्हणणं आहे? दहशतवादी मारले गेलेले यासाठी सैनिकांचं खूप खूप अभिनंदन। आपल्याला आपल्या सैनिकांवर फार गर्व आहे। आणि आता संसद सुरू आहे, संसदेमध्ये गृहमंत्र्यांचं किंवा रक्षा मंत्र्यांचं किंवा प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट येऊ द्या की हे लोकच पहलगाम मधले इन्व्हॉल्व्ह टेररिस्ट होते की नाही, कारण संसद सुरू आहे आणि ऑफिशियल स्टेटमेंट येणं गरजेचं आहे। तर ते स्टेटमेंट यायचं आहे, पण सेनेचं अभिनंदन। कुठलेही टेररिस्ट जे आहे त्यांना कंठस्नानच घातलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही। आता आपण जे प्रश्न उपस्थित केलेले होते की ट्रम्प आज पुन्हा त्यांनी 27 वेळा जे आहे स्कॉटलंडवरनं पुन्हा म्हटलं की मी ही जी आहे शांती वार्ता केली। आज एस जयशंकर यांनी स्टेटमेंट दिलं की कुठलेही कोणी मध्यस्थी नव्हतं। तरी प्रश्न हा उरतोच प्रसन्न की जेव्हा पाकिस्तान घुटण्यावर आलेलं होतं तेव्हा आपण पीओके घेण्याचा सोडा किंवा पाकिस्तानला पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा सोडा, कमीत कमी ज्या हाफिज सईद, अझहर मसूद आणि सैफुल्ला हा जो आहे तो ब्रेन आहे पहलगामच्या मागे। अझहर मसूद, हाफिज सईद आपल्याला माहिती आहे 1998 मध्ये बीजेपीचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयींचं त्यांना सोडायला मंत्री गेले होते, अशी 70 वर्षातली पहिलीच घटना घडलेली होती। त्या लोकांना आपण का मागितलं नाही? हे जे आहे हे भारताचे कल्प्रिट आहे, भारताचे गुन्हेगार आहेत, हे या लोकांना आपण का मागितलं नाही? कारण की जेव्हा डीजीएमओ त्यांचा पायावर आला, घुटण्यावर आला नव्हता, डोंगळ्यावर आलेले होते ते लोक, प्रश्न ते आपली सेना जी आहे प्रोफेशनल आहे
त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमण केलं, हे याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाहीये. आता 3 प्रश्न कसे उठतात. अमित शहाना फार वाईट वाटलं मधात प्रश्न विचारले तर त्यांना सगळा अधिकार आहे विचारण्याचा. त्यांनी उठून असं म्हटलं की भारत का विदेश मंत्री जो संविधान की शपथ लेके आया है वो स्टेटमेंट दे रहा है, उसको भरोसा नहीं है. मग आम्ही ठेवला होता ना भरोसा, मुखबिरी झाली होती ना याच विदेश मंत्र्याकडनं. काय म्हटलं होतं, ऍट द स्टार्ट ऑफ वॉर वी हॅव इन्फॉर्म्ड आवर काउंटर पार्ट इन द पाकिस्तान दॅट वी आर गोना अटॅक टेररिस्ट इन्स्टॉलेशन्स. बरं. राईट. एक त्यांनी हे पण म्हटलेलं होतं की हाऊ कॅन वी फाईट विथ चायना, चायना इज अ बिगर इकॉनॉमी, वी कॅनॉट फाईट विथ अ बिगर इकॉनॉमी. हे 2 स्टेटमेंट म्हटले होते. त्यानंतर आमच्याकडनं स्टेटमेंट आलं होतं, राहुलजींनी म्हटलं होतं की आम्ही जेव्हा इंग्रजांसोबत लढलो होतो, भारत देशातले सगळे नागरिक जेव्हा लढले होते तेव्हा तो तर जगत जेता होता, चायना जगत जेता नाही आहे. म्हणजे देशाच्या हितापेक्षा आपण घाबरतो की नाही हे एक महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पहा, राहुल के सिंग काय म्हणाले की आम्हाला पहिल्या दिवशी आम्हाला नुकसान झालं. ठीक आहे, काय झालं ते जाऊ द्या. बरं. पण ते काय झालं नुकसान, तर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही ह्या पर्टिक्युलर इन्स्टॉलेशन्सवर अटॅक करा, तुम्हाला दुसरीकडे अटॅक करता येणार नाही. बरं. देशाचे प्रधानमंत्री काय सांगतात, रक्षा मंत्री काय सांगतात, सगळे काय सांगतात की सेना को खुली छूट थी. 21 पॉइंट्स सेनानी आयडेंटिफाय केले होते आपल्या आर्मीनी, सेनानी. आणि आपण काय सांगतो, आपण फक्त 9 याच्यावर अटॅक केला. मग काय असे कोणते आपल्यावर बंधनं होते, अशी कोणती अडचण होती आपल्याला, असं का अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपण बोलू शकत नाही. इंदिराजी देशाच्या प्रधानमंत्री होत्या ना, 2 टूक बोलल्या होत्या ना की 7वां आणि 17वां बेडा आहे तो भी हम रुकेंगे नहीं अभी. आपल्या सब कॉन्टिनेंट मध्ये आपल्यासोबत एकही देश राहिला नाही. बरं. आणि जगामध्ये कोणीही राहिलं नाहीये. आता बघा अमेरिकेच्या बाबतीमधलं पुन्हा दुसरा यांचा दुटप्पीपणा कसा आहे. रेजिस्टन्स फ्रंट त्याला टेररिस्ट यादीमध्ये टाकलं, चांगली गोष्ट आहे. आता हे काय म्हणतात, देखो आम्ही केलं म्हणून अमेरिकेने द रेजिस्टन्स फ्रंटला जे आहे ते टेररिस्ट लिस्टवर टाकलं. मग अमेरिका हे म्हणते ना की आम्ही थांबवलं, आणि अमेरिका हे म्हणते की पाकिस्तान आणि भारत दोन्ही ग्रेट कंट्रीज आहेत, हायपरनेट केलं. बरं. दोन्ही महान देश आहे म्हटलं. तो आतंकी देश आहे, आतंकवादी देश आहे, तो बरं. आतंकवाद्यांना सपोर्ट करणारा देश आहे. हे कसं काय आपण मान्य करू शकतो. ठीक आहे. अतुल अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूत वाघ जी, अजूनही काँग्रेसचे प्रश्न कायम आहेत, मग ते आपली विमानं पडल्याबद्दलचे असतील, दहशतवादी मारले ते पाकिस्तानचेच आहेत का याबद्दलचे असतील, ट्रम्प यांची मध्यस्थी एकीकडे नाकारताय, तर मग प्रसन्न एक मिनिट, चुकीचं बोलताय तू. बोला. मी म्हटलं आता आपली संसद सुरू आहे, संसदेमध्ये स्टेटमेंट येईल, पण ते आतंकवादी होते, त्यांना मारलं याचं मी सेनेचं अभिनंदन केलेलं आहे. ठीक आहे. ते आतंकवादी होते, पाकिस्तानचे होते, त्याचं अभिनंदन केलेलं आहे. पहलगाम मध्ये ते इन्व्हॉल्व होते की नाही याचं ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे ते संसद सुरू आहे येईल. अवधूत वाघ, धन्यवाद. तुम्ही या विषयाला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पी चिदंबरम, राहुल गांधी आणि काँग्रेसचे सगळे नेते संसदेमध्ये जी विधानं करतात आहेत त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आम्ही खुश आहोत, कारण ज्यावेळी अख्खा पक्षच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अशा प्रकारची स्टेटमेंट येतात, ती आमच्या फायद्याचीच आहे. यावरून काँग्रेसचा डीएनए हा महात्मा गांधींवरून राहुल गांधींपर्यंत कसा काय सरकलेला आहे आणि त्या डीएनए मध्ये आणि ह्या डीएनए मध्ये काय फरक आहे हे अख्ख्या जग आणि त्यातल्या त्यात भारत पाहतो आहे. आता काँग्रेसचं असं आहे की त्यांना प्रश्नपत्रिका काढता येतात, पण त्यांना उत्तरं लिहिता येत नाही. दे कॅन मेक अ क्वेश्चन पेपर बट दे कांट राईट आन्सर पेपर. त्यांना कुठच्याही प्रश्नाची उत्तरं देता येत नाही, पण प्रश्न मात्र अनेक विचारतात. या देशात या ऑपरेशन सिंदूर बद्दल आज लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा आणखीन 1-2 दिवस कदाचित चालूही राहील. आता ह्या सर्व गोष्टींमध्ये विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे अधिकार आहेत, 100% सत्य आहे. परंतु एकदा ते अधिकार प्राप्त झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे त्याची बाजू मांडली जाते आणि जे ऑफिशियल स्टेटमेंट येतं ते स्टेटमेंट दिलं जातं. आता जेव्हा सरकार एक ऑफिशियल स्टेटमेंट देतं त्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवून पुढे जायचं असतं. ही संसदीय कार्यपद्धती असते. आमचा ह्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यावर विश्वास नाही, आमचा संसदेवर विश्वास नाही, आमचा लोकशाहीवर विश्वास नाही, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, आमचा ईडीवर विश्वास नाही, आमचा ईओडब्ल्यूवर विश्वास नाही, असं म्हणणाऱ्या काँग्रेसला शेवटी अशी पाळी आली आहे की लोकांचाच त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर ही अति पाळी आलेली आहे. परंतु काँग्रेस जे करत आहे ते योग्य आहे. लवकरात लवकर हा एवढा जुना, जाणता आणि
थोडा वयोवृद्ध पक्ष हा आता नेस्तनाबूत होईल हे मला वाटतं पुढच्या 2029ला हे दिसणार पण नाहीत, कारण अतिशय घाण स्वरूपामधली, देशाच्या विरोधामधली, देशाला सपोर्ट न करणारी, परकीयांची बाजू घेणारी आणि देशाच्या एकतेला आणि अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी, लष्कराच्या कॅपॅसिटी बद्दल संशय व्यक्त करणारी स्टेटमेंट हे करत आहेत. आणि ते जर असंच करत राहिले तर मला वाटतं त्यांची सामुदायिक आत्महत्या सक्सेसफुल होईल. मी वस्तुतः मेजर जनरल अनिल बाम सरांकडे जाणार होतो, पण काही गंभीर आरोप भाजपनं काँग्रेसच्या बाबतीत केलेले, त्या बाबतीत मला अतुल लोंढेंकडे जावं लागेल. त्यानंतर मी लगेच बाम सरांकडे आणि तिवारींकडे मी जाईन. अतुल लोंढे. नाही, असं आहे की माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते यांनी दिलं नाही, ते संसदमध्ये देत नाही. आता राजनाथ सिंगांचं भाषण आपण घेऊया. राजनाथ सिंग साहेब काय बोलले? पाकिस्तान के साथ हमारा कोई सीमा का संघर्ष नहीं है, अगर कोई संघर्ष है तो ये सभ्यता बनाम बर्बरता का है. सोडलं भी ओके, सोडलं का, केलं का नामान त्यांच्यात? हा ऑफिशियल बयान आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल, राजनाथ सिंगांचं भाषण काढा आणि दाखवा. मी आता तिथे माफी मागेल, नाही तर मग संपूर्ण बीजेपीने जी आत्महत्या करून टाकलेली आहे ती सांगावी. कारण क्रिकेट खेळून आले ते. टॉक्स अँड टेररिझम कॅनॉट गो टुगेदर, बट क्रिकेट कॅन गो, बिकॉज जयेश शाह इज प्रेसिडेंट ऑफ आयसीसी. त्याच्या विरोधात बोलता नाही येत ना, बोललं की बाहेर धनखड सारखं. आता दुसरी गोष्ट, ही जी मुळात चर्चा दिली ना, याच्यात धनखडांचा बळी गेलेला आहे. आता यांनी नाव घेतलं अटल बिहारी वाजपेयींचं. आनंद आहे, अटल बिहारी वाजपेयींनी लढा दिला अमेरिकेच्या विरोधात. सीटीबीटी तुला माहिती आहे प्रसन्न, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट ट्रीटी, न्यूक्लिअर ट्रीटीच्या संदर्भामध्ये आपल्यावर प्रेशर टाकलं होतं. नाही ऐकलं अटल बिहारी वाजपेयी. सगळा देश एकत्र राहिला. त्यांनी सांगितलं की माझ्या देशात कन्सेन्सस झाल्याशिवाय मी जाऊ शकत नाही पुढे. त्यांनी संसदेला विश्वासात घेतलं होतं. इकडे विश्वासात घेण्याचा एक प्रश्न नाही आहे, कारण आम्ही देव आहे, आम्ही नॉन बायोलॉजिकल आहे, आम्ही जे करतो ते सत्य आहे. आम्हाला संसदेच्या पुढे जाण्याची गरज नाही आहे. आम्ही सगळ्याच्या वरती आहे, देशाच्या वरती आहे, देशाच्या राष्ट्रहिताच्या वरती माझे हित आहेत. आय मी अँड मायसेल्फ वाले प्रधानमंत्री या देशाला भेटलेले आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधीचं नाव नाही घेतलं राजनाथ सिंगांनी. गांधी द्वेष आणि गांधी परिवाराचा द्वेष जो आहे त्यांचा इतिहास गोडसेपासून सुरू होतो. आणि ठीक आहे, मी त्याच्या जात नाही, पण तुमचा एक मुद्दा आहे की काही मुद्द्यांची प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नाही आहेत. मी एकदा तिवारींकडे जातो, म्हणजे पॉलिटिकल सर्कल पूर्ण होईल, मला बाम सरांना वेळ देता येईल. मी येतो, पीओके पण विचारतो, सगळं विचारतो, कारण ते माझ्या मुद्दे माहिती आहेत. आपण ते ग्राफिक्समध्ये सारखं चाललेलं आहे की मग पाकिस्तानमध्ये आपण का घुसलो नाहीत, आपण एक्स्ट्राडिशन, आपण हे हाफिज सईदला परत का नाही मागवलं वगैरे. मी विचारतो परत एकदा. मी किशोर तिवारींकडे जातो. किशोर तिवारी जे आपल्या पक्षाचे नेते अरविंद सावंतांनी आज जोरदार तिकडे भाषण वगैरे सगळं केलेलं आहे, पण भाजपचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्हाला इतर देशांनी कोण पाठीमागे उभं राहिलं नाही म्हणताय, मात्र भारतानं काय करून दाखवलं त्याच्याबद्दल विरोधकांना पडलेलं नाहीये. पाकिस्तानने किती विमानं पाडली याच्यामध्ये विरोधकांना रस आहे, पण भारतानं तिकडची विमानतळं उद्ध्वस्त केली, पाकिस्तानच्या लष्कराचे एअर बेस उद्ध्वस्त केले, त्याबद्दल काही पडलेलं नाहीये. या बाबतीत काय उत्तर आहे आपलं? किशोर तिवारींना बहुधा आवाज जात नाही, हरकत नाही, मी त्यांच्याकडे थोड्या वेळाने येतो. संपर्क आपला प्रस्थापित झाला की मी मेजर जनरल अनिल बाम सरांकडे जातो. अनिल बाम सर, मी याच्यातलं राजकारण तुमच्याकडे मी आणणार नाहीये, पण मला स्पेसिफिकली हे समजून घ्यायचं आहे की भारत हा एक इव्हॉल्व्ड आणि मॅच्युअर अशा प्रकारची लोकशाही आहे. अमेरिकेला सुद्धा व्हिएतनाम युद्धात काय झालं वगैरे याची उत्तरं समाजाला द्यावी लागली, प्रत्येक देशाला द्यावी लागतात. पाकिस्तानला त्यांच्या देशामध्ये उत्तरं द्यावी लागली संसदेमध्ये त्यांच्या. आपल्याला माहिती आहे की आपण पाकिस्तानवरती सिंदूरच्या द्वारे विजयच मिळवला, त्या ऑपरेशनच्या पुरता विजयच मिळवला, आणि स्वाभाविक आहे युद्ध म्हटल्यानंतर थोडंफार नुकसान होणार. मग या बाबतीत ऑफिशियल नीट माहिती का दिली जात नाहीये, आणि ती दिली जावी की नाही, तुमचं एक लष्करी तज्ञ, सामरिक तज्ञ म्हणून काय म्हणणं आहे? जेव्हा कुठलीही लढाई होते दोन देशांच्या मध्ये, तेव्हा हे नेहमी पाहिलं जातं की नुकसान दोन्हीकडे होतं. एंड स्टेट काय आहे हे पाहिलं पाहिजे. आपलं जो लक्ष्य आम्ही ज्याला त्याला एम म्हणतो, जो एम आपण डिसाईड केला होता, जे लक्ष्य ठेवलं होतं, आणि एंड स्टेट मनामध्ये असते की आपण कुठपर्यंत जायचं आहे. नुकसान इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ वॉर. दोन्हीकडे नुकसान होणारच. असं कधीच होऊ शकत नाही की एक देश म्हणेल की माझं काही नुकसान नाही झालं, फक्त दुश्मन किंवा शत्रूचं नुकसान झालं. पलडा किसका भारी आहे हे पाहिलं जातं. ॲट दी एंड ऑफ दी वॉर कोणाचं किती नुकसान झालं आणि उद्देश काय होता. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तेव्हा आपण पाहिलं होतं की आपला एम होता की जे एनिमी टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स होते, त्यांचे लॉजिस्टिक बेसिस, त्यांचे कम्युनिकेशन हेडक्वार्टर्स, त्यांचे ट्रेनिंग हेडक्वार्टर्स आणि त्यांचे आकांचे लोकेशन, ह्यांना आपण हिट करायचं होतं.
ऑप्शन्स भरपूर असतात. बरं. आपण त्यातले 9 ऑप्शन सिलेक्ट केले होते जे आपल्याला मॅक्सिमम डिव्हिडंड्स देतील. बरं. आपण पाहिलं होतं की 5 टार्गेट POK मध्ये होते, 4 टार्गेट पंजाब आणि सिंध प्रांतमध्ये होते पाकिस्तानच्या. त्यामुळे कम्प्लीट एरिया आपण कव्हर केला होता पाकिस्तानचा लॅटरल नॉर्थ टू साऊथ. आपल्याला इन डेप्थ जायचं असेल तर आपण गेलो असतो. आपण पाहिलं होतं की आपण 8 किलोमीटरपासून 100 किलोमीटरपर्यंत सगाल गली ते भावलपूर जे जवळजवळ 100 किलोमीटर आतमध्ये आहे. जेव्हा 22 एप्रिलला त्यांनी विचारलं होतं की धर्म पूछ के मारेंगे, आपण जेव्हा 6 आणि 7च्या रात्री हमने कहा था हम घुस के मारेंगे. आपलं लक्ष तेव्हा तेवढंच होतं, लिमिटेड होतं, टू पाकिस्तानला दाखवायला आणि धडा शिकवायला बरं. की आम्ही आमचं लक्ष पूर्ण करू शकतो. बरं. जेव्हा पाकिस्तानने रिटॅलिएट केलं तेव्हा आपल्याला पूर्ण फ्रीडम होता आणि तसंही प्लॅनिंग करायला, ऑपरेशनलाइज करायला. एक्झॅक्टली बाम सर, activity हा करायला जेव्हा हे आणि पूर्ण फ्रीडम दिलं होतं जे तुम्ही अगदी अप्रोप्रिएट योग्यरित्या तुम्ही सांगितलेलं आहे, विरोधकांचं मात्र त्यावर म्हणणं की हे फ्रीडम होतं तर आपण पाकिस्तानमध्ये अधिक POKच्या बाबतीत काही करू शकलो असतो का, आपण किमान हाफिज सईद परत मिळवण्याच्या बाबतीत काही करू शकलो असतो का, किंवा आणखी काही गोष्टी पूर्ण अग्रेशनच्या लेवलला आपण जाऊ शकलो असतो का. मी त्यासाठी पुन्हा एकदा अवधूत वाघांकडे जातोय. अवधूत वाघजी, 2 प्रश्नांची उत्तर अजूनही विरोधकांना मिळत नाहीत आणि टेक्निकली स्पीकिंग नीट कळत नाहीयेत. ट्रम्प यांचं मोदींशी बोलणं झालं नव्हतं हे आज संसदेमध्ये स्वतः परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलंय. पण त्याच अमेरिकेने मग भारताच्या सांगण्यामुळे कशा प्रकारे, म्हणजे ज्याच्या बाबतीत भाजप म्हणतोय RFT वरती बंदी आणली, याचाही दावा करताय. मग नेमका अमेरिकेची कोणती बाजू ही आपली मानायची? हे बघा, अमेरिका हे वेगळं राष्ट्र आहे, त्यांचं वेगळं पॉलिटिक्स आहे, त्यांचं इंटरनॅशनल पॉलिटिक्स वेगळं आहे, त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स वेगळं आहे, पार्टी पॉलिटिक्स वेगळं आहे. त्याच्यामुळे त्या अमेरिकेचे जे नेतृत्व आहे ते आपल्या जनमताला आणि आपल्या देशाला साजेसं असं स्टेटमेंट देतात आणि भारत आपलं राष्ट्र म्हणून त्या कुठच्याही स्टेटमेंटला बांधील नाही. उद्या सकाळी पाकिस्तानची लोक वेगळं स्टेटमेंट देतील, जपानची लोक वेगळं स्टेटमेंट देतील, त्यांना देऊ देत ना. मी जे स्टेटमेंट देतोय मी म्हणजे भारत म्हणून या देशाचे पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्री जे स्टेटमेंट देतात तेच स्टेटमेंट आपण ऑफिशियल मानलं पाहिजे. इतर मी ज्यावेळी तुम्ही मला एखादा प्रश्न विचारणार त्यावेळी त्या प्रश्नाचं मी जर उत्तर दिलं, तुमचं आणि माझं रिलेशन असेल तर त्याला तुम्ही महत्व द्यायचं की शेजारी काय बोलतो त्याला महत्व द्यायचं की ज्याचा आणि तुमचा काही संबंध नाहीये. प्रश्न असा आहे की या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जसा आहे तसा सत्तारूढ पक्ष आहे. अवधूत वाघजी, आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण अमेरिका नावाचा एक मोठा राष्ट्र की जो आता या क्षणी इस्रायल पॅलेस्टाईन असेल, युक्रेन रशिया असेल आणि आता तर कंबोडिया आणि थायलंड असेल यांच्यामध्ये जिकडे हस्तक्षेप करण्याची ताकद ठेवतो, इराण इस्रायलच्या बाबतीत सुद्धा ठेवतो, तो जेव्हा वारंवार आणि किमान 10-15 पेक्षा जास्त वेळा ट्रम्प जेव्हा म्हणत असतात की मी मध्यस्थी केली, त्यावेळी मात्र किमान आपल्याकडनं स्पष्ट काही भूमिका आपण मांडलेलीच नाहीये की ट्रम्प म्हणते ते चुकीचं आहे जाहीरपणे. 100% ही भूमिका. आज जर तुम्ही जयशंकर यांचं भाषण ऐकलं तर त्यांनी तारखेवार सांगितलं, या तारखेपासून या तारखेपर्यंत अशा प्रकारची कुठची बोलणी झाली नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी अशा स्तरावर म्हणे राष्ट्राध्यक्ष म्हणे हेड ऑफ द स्टेट अगेन्स्ट हेड ऑफ द स्टेट बोलतात त्यावेळी त्या दोघांचंही भाषण रेकॉर्ड केलं जातं आणि ते रेकॉर्डेड मेसेजेस दोघांमध्ये एक्सचेंज केले जातात. हे पुरावे म्हणून, म्हणजे कधीही कोणीही चेंज करू शकत नाही. हा प्रोटोकॉल आहे. आता बामसाहेब आहेत ते पण सांगू शकतील, ज्यावेळी लष्करी अधिकारी सुद्धा एका स्तरावर बोलत असतात त्यावेळी ते रेकॉर्ड करून एकमेकांना पाठवायची एक पद्धत आहे आणि त्याच्यामुळे कोणीही खोटं बोलत नाही. आता ट्रम्प काय बोलला किंवा ट्रम्प का नाही बोलला हे सांगायला मी ट्रम्पच्या पक्षाचा आणि अमेरिकेचा प्रवक्ता नाही. मी भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये दिलेलं स्टेटमेंट हे सरकारचं अंतिम स्टेटमेंट आहे. ज्यांना त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही त्यांनी ठेवू नये, ठेवायचंय तर ठेवावं, आमचं काही घेणं देणं मी नाहीये. अतुल लोंढेंना हा थोडा विचारतो, जसा प्रश्न मी भाजपला विचारला तसा. एका मिनिटात प्रसाद, एका मिनिटात तुमच्या विश्वास ठेवण्याने आणि न ठेवण्याने आम्हाला काही फरक पडत नाहीये. आजच्या घडीला तुम्हाला देशाने शून्यवत करून टाकलेलं आहे. मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुलजी, जी क्रोनॉलॉजी किंवा जे एक लॉजिक आपण लावता की एवढी संधी मिळाली होती आपण POK का नाही घेतला, एवढी संधी मिळाली होती आपण अफजल गुरु हाफिज सईदला परत मिळवण्यासाठी प्रयत्न का नाही केले. मी थोडासा इतिहासाचा रेफरन्स देतो अतुल लोंढेजी, कारण ते जुन्या चर्चांमध्ये येतं.
बांगलादेश म्हणजे ईस्ट पाकिस्तान मुक्तीच्या वेळी जे भारतानं शौर्य दाखवलं आणि काँग्रेसच्या तेव्हा नेत्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, त्यावेळी सुद्धा आपले सैनिक जे पाकिस्तानमध्ये होते त्यांना आपण सोडवलं नाही, पण पाकिस्तानचे सैनिक आपण सोडून दिले. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पीओके तेव्हा पण होता, आपण पीओकेच्या बाबतीत काही केलं नाही. या बाबतीत तर अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की आपण त्यावेळी ती स्ट्रॅटेजिक पोझिशन वापरली का नाही. तेव्हा माझा आपल्याला प्रश्न असा आहे की अशी युद्ध, अशी ऑपरेशन्स ही एका अतिशय गुंतागुंतीच्या स्ट्रॅटेजीचा भाग असतात. जागतिक दबाव, आपली ताकद, आपल्याला किती पुढे घेऊन जायचंय, पडद्यामागे काय चाललेलं आहे. तेव्हा या बाबतीत भाजप काँग्रेस नव्हे तर भारत आणि भारतातले सगळे लोक म्हणून एक वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी दाखवायला नको. असं आहे की 1971च्या युद्धामध्ये युएनचा रोल आपण संपवला. सिमला करार जो झाला त्याच्यामध्ये हा मुद्दा द्विपक्षीय राहील असं स्पष्टपणे जे आहे ते आपण भूमिका घेतली. पहलगामच्या युद्धानंतर पाकिस्तानने हिंमत केली, त्यांनी सांगितलं की आम्ही सिमला करार जो आहे तो तोडतोय. एक स्टेप बॅक गेलो आपण. ते सांगितलं की आमची स्टेटेड पॉलिसी होती की आम्ही फक्त जे आहे टेरर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उद्ध्वस्त करू. तुम्ही उरीमध्ये हेच म्हटलं होतं की आम्ही टेरर इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. पुलवामा नंतर तुम्ही हेच म्हटलं की आम्ही टेरर इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलं. पहलगाम नंतरही तुम्ही तेच म्हणत आहात. म्हणजे उद्ध्वस्त होत आहे का? आता एक गोष्ट याच्यातला पहा तुम्ही की अवधूतजी बोलले की अमेरिका काय बोलते याचा फरक पडत नाही. असं आहे की मल्टीपोलर वर्ल्ड, बायपोलर वर्ल्ड, बहुध्रुवीय जग आपण कशासाठी म्हणतो? जगाच्या प्रश्नांमध्ये आपला काय से आहे, इकॉनॉमिक ट्रेडमध्ये आपला काय से आहे, स्ट्रॅटेजिक आपला से काय आहे, आणि आपण काय करतो आणि त्याचे पडसाद कसे पडतात देशावर, देशाच्या हितावर, या गोष्टी नक्कीच मॅटर करतात. कदाचित आता ह्या गोष्टी कोणाला माहित असेल नसेल मला त्याचा प्रश्न नाही आहे, पण भारत काय म्हणतो, कारण मलाक्का स्ट्रेट आहे, भारताची युनिक स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे इंडियन ओशन मध्ये. मलाक्का स्ट्रेट मध्ये आपण का अमेरिकेला देतो आहे. ऐका ना तुम्ही, महत्वाची गोष्ट. आता काय झालं की पाकिस्तानला आपण आयसोलेट करू शकलो नाही, उलट कोणत्याच देशांनी पाकिस्तानचा निषेध केला नाही, टेरर अटॅकचा निषेध केला. आता काय झालं याच्यानंतर, तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची जी अँटी टेररिस्ट कमिटी आहे त्याचं उपाध्यक्ष आहे अतुलजी, फक्त वेळ खूप मर्यादित आहे. मला क्रिकेटचाही मुद्दा घ्यायचा आहे, तोही मुद्दा घ्यायचा आहे. क्रिकेटचा मुद्दा इकडे ठरवण्यात आला म्हणून फक्त 10 सेकंद. त्याच्यानंतर तालिबान सँक्शन्स कमिटी आहे, त्याचं अध्यक्ष बनवलं. IMFनी $1 बिलियन दिले. ADBनी आमचे पंतप्रधान त्याच्या अध्यक्षाला भेटल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्या पाकिस्तानला $8 बिलियन मदत केली आणि वर्ल्ड बँकेनी $40 बिलियन मदत केली. हे टेरर इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे जाणार नाही कशावरून? बरं, ठीक आहे. मला एक मुद्दा, आता मला कल्पना याच्यात भरपूर मुद्दे आणि संसदेत सुद्धा चर्चा सुरू आहे, पण दोन्ही बाजूच्या काही मुद्दे दिसले. एक ताजा मुद्दा मात्र मला घ्यायचा आणि त्यासाठी आता केदार जाधव सुद्धा आलेले आहेत, जे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तर राहिलेलेच आहेत आणि शिवाय आता भाजपमध्ये गेलेले. त्यांना घेऊन नंतर मी बाम सरांकडे पण जाणार आहे, कारण त्यांच्याही सेंटिमेंटचा लष्कर म्हणून एक आपल्याला विचार करायला हवा. केदार जाधवजी, एक चर्चा नाही, आता विद्या प्लॅनिंगच ठरलेलं आहे, ती म्हणजे एशिया कप जो आता येत्या सप्टेंबरमध्ये होतोय त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान सामना नियोजित आहे. आपला आत्ताच सिंदूर, आपल्या मागच्या 2 महिन्यामध्ये घडलेले माणसं आपली गेलेली होती, त्याला प्रत्युत्तर आपण सिंदूर दिलं आणि आपण आता पाकिस्तानमध्ये खेळतोय. आपण पाकिस्तान बरोबर खेळायचं प्लॅनिंग करतो, हे तुम्हाला पटतं? केदारजी, त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान सामना नियोजित 2 महिन्यामध्ये घडलेले माणसं आपली गेलेली होती, त्याला प्रत्युत्तर आपण सिंदूर. केदार जाधवांशी आपला संपर्क झाला की येतो मी, तोपर्यंत बाम सरांकडे जातो. बाम सर, तुम्ही लष्कराचे म्हणजे भारतीय सैन्य दलाचे एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्याकडे बघतोय. आता जे काही घडलेलं आहे, पहलगामचा अटॅक, त्यानंतर भारतीय लष्करानं दाखवलेलं शौर्य, आणि आता 3 महिन्यामध्ये लगेच पुढच्या महिन्यामध्ये लगेच भारत पाकिस्तान सामना, तुम्ही याकडे कसं पाहता? माझं वैयक्तिक मत आहे, वी शुड नॉट प्ले विथ पाकिस्तान एट ऑल. बरं, बिलकुल नाही खेळायचं. ज्या देशाने माझ्या जवानांना इतका त्रास दिलाय, इतके लोक शहीद झालेत, इतके लोक बळी पडलेत, हे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलंय, हे एक्सपिरियन्स केलंय, हे फील केलंय. काही जरूरत नाहीये ज्या देशाच्या बद्दल, ज्यांना आपल्याबद्दल काही किंमत नाहीये, त्यांच्याबरोबर कुठलाही संबंध ठेवण्याची काहीही गरज नाही. लोक म्हणतील की हा इमोशनल होऊन बोलतोय. मी इमोशनल आहे कारण मी मागचे 40 वर्ष हे भोगलोय आणि मला माहिती आहे की काय होतं
जेव्हा माझे जवान शहीद होतात. एक्झॅक्टली बाम सरांचं म्हणणं हे कोणत्याही भारतीयाचं म्हणणं असेल. सिंदूरचं ऑपरेशन झाल्यानंतर जर का तुम्ही चित्रपट पाहिल्यासारखं जर का बघत असाल आणि लगेच नंतर सामने बघत असाल तर तुमच्या दृष्टीने पहलगामचा हल्ला हे एक थ्रिलर फिल्म ठरते आणि सिंदूरचं ऑपरेशन ही एक वॉर फिल्म ठरते आणि मग आता क्रिकेटकडे जाऊयात असा हा प्रकार नाही. मी भाजपच्या अवधूत वाघांकडे जाईन. अवधूतजी, हे प्लॅनिंग होच कसं शकतं? तिकडे PCCI ची बसलेली मंडळी सुद्धा, म्हणजे आपल्याला तर कल्पनाच आहे तिकडे कोण कोण आहेत ते. हे प्लॅनिंग होच कसं शकतं? मला असं वाटतं की अजूनही काही फायनलाइज झालं नाहीये. खरं बघायला गेलं तर प्रसन्नजी, मी प्रामाणिकपणे सांगतो, या बाबतीमध्ये माझा अभ्यास नाहीये. क्रिकेट आणि हा क्षेत्रच माझं नाहीये, तर त्यामुळे माझा अभ्यास नाहीये आणि त्यामुळे मी बोलू शकत नाही. पण तरी पण एक भारतीय म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून पक्षाची पादत्राणं बाहेर काढल्यानंतर मला असं वाटतं की मी आज बाम साहेब जे बोलले त्या मताला माझा दुजोरा आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु कुठची पण संघटना, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजे भारत सरकार नव्हे, ती एक वेगळं, जसं एक वेगळी NGO आहे. भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय क्रिकेट संघ नसून BCCI ची टीम आहे. त्याच्यावर देशाचा असा काही कंट्रोल नसतो. BCCI विरुद्ध, ज्यावेळी आपण म्हणतो भारत विरुद्ध पाकिस्तान, असं या दोन देशांच्या काही मॅचेस नाहीत. हे काही ऑलिम्पिक नाहीये की जिथे देशाची टीम पाठवली जाते. इथे BCCI ची टीम पाठवली जाते. परंतु भारत सरकारचं आणि या 140 कोटी लोकांच्या भावना लक्षात घेऊन मला 100% खात्री आहे की BCCI आणि त्याचं नेतृत्व योग्य आणि लोकांना आनंद देईल असं निर्णय घेतील. मी केदार जाधवांना हाच प्रश्न विचारतो. केदार जाधवजी, आपण स्वतः सुप्रसिद्ध क्रिकेटपटू राहिलेला आहात, आजही आहात, क्रिकेट तुमच्या नसानसात आहे. पण त्याच वेळी असं युद्ध झालेलं असताना जर का BCCI प्लॅन करत असेल, भारत पाकिस्तानचा सामना होण्याचं चालत असेल सप्टेंबरमध्ये, तर आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार प्रसन्ना. निश्चितच मीही आधीचे जे सर बोलले त्यांच्याशी सहमत आहे आणि मला वाटत नाही की असा सामना होईल. अजूनही एशिया कपसाठी खूप लांबची वेळ आहे मला वाटतं. त्यामुळे इंडिया पाकिस्तानचा सामना हा माझ्या ओपिनियनने तरी जवळच्या काही वर्षांमध्ये दिसणार नाही असं मला तरी वाटतंय. केदारजी, पण जेव्हा असं प्लॅनिंग होत असतं, आपण लक्षात घेऊयात की शेवटी काय तिकडे कोणी अमॅच्युअर बसलेले नाही आहेत. BCCIचे पदाधिकारी आहेत, ते सगळे भारतीय आहेत. अर्थातच भारताची ती बॉडी आहे आणि त्यांना माहिती की काय झालेलं आहे आणि याबद्दल लोकांच्या सेंटिमेंट सुद्धा माहिती आहेत. म्हणजे शिवसेनेने तर खणून काढलं होतं वगैरे, तो जुना किस्सा आजही BCCIच्या आणि इतरांच्या डोक्यातून गेलेला नाहीये. अशावेळी जेव्हा प्लॅनिंग केलं जातं त्यावेळी तो असं नाही का वाटत की तो केवळ एक टेस्ट करण्याचा प्रकार असतो की अरे काय होते किमान बघूया, झालं तर करून टाकू? कारण शेवटी हे तर एक फॅक्ट आहे की भारत पाकिस्तान सामना म्हणजे ब्रॉडकास्टरसाठी, सामन्याच्या त्या स्टेडियमच्या देशासाठी, सगळ्यांसाठी फायद्याचा मामला आहे. नाही प्रसन्न, या प्रश्नाला मी उत्तर देतो. केदारजी जरा थांबा. मी येतो. केदार पूर्ण करून येतो. अवधूतजी, केदार पूर्ण करून येतो मी. नाही, मी माझं उत्तर देतो. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. मी प्रवक्ता आहे, मी उत्तर याला देतो की हे जे प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही म्हणता ते BCCI ने केलं नाही, ICC ने केलेलं आहे. त्याला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने अजून मान्यता दिलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही पराचा कावळा करून साफ म्हणून भुई थोपटू नका. अजून BCCI ने याला मान्यता दिलेली नाहीये. बरं केदार, हो मी अतुलजी तुमच्याकडे पण येतो. केदार कसं पूर्ण करू, मी तुमच्याकडे येतो. केदारजी. माझं तेच म्हणणं होतं की ICC म्हणून जेव्हा एखादी स्पर्धेचं आयोजन केलं जातं तेव्हा जे संघ, जे देश त्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहेत, साहजिकच आहे त्यांना पकडून ते प्लॅनिंग केलेलं असतं. पण मला वाटतं जेव्हा हे इंडियन क्रिकेट टीमशी रिलेटेड येतं तेव्हा नक्कीच, अजून मी जसं तुम्हाला म्हटलं तसं की भारतीय सरकार किंवा भारतीय क्रिकेट टीम ही पाकिस्तान संघासोबत क्रिकेटचा सामना नजदीकच्या काळात तरी खेळणार नाही याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. बरं, आता केदारजी तुम्ही उत्तर तर अगदी पॉलिटिकली फार करेक्ट दिलेला आहे, पण शेवटी नजदीकचा काळ कशाला म्हणायचा? 26/11 आपण आजही विसरलेलो नाही आहोत, पण त्यानंतर भारत पाकिस्तान सामने परकीय भूमीमध्ये लढले गेले. म्हणजे थोडक्यात आमच्या देशावरती पाकिस्ताननं घातलेले घाले किंवा केलेली युद्ध हे फक्त आमच्या एका ड्युरेशनचा पार्ट आहे. ड्युरेशन निघून गेली, पुन्हा एकदा शो मस्ट गो ऑन. अतुल लोंढे, मला एक सांगा, तुम्ही आता इथे जर रॉबर्ट वड्राजी किंवा प्रियंकाजी या ICCच्या अध्यक्ष राहिल्या असत्या तर कोण हल्ला केला असता ह्या लोकांनी? तेव्हा नसतं म्हटलं BCCI वेगळं आहे, BCCI NGO आहे. ठीक आहे ना, ते रजिस्टर्ड आहे BCCI. पण हे आता केदार जाधव खेळले, ते BCCIचे प्लेअर म्हणून खेळले का? ते इट्स अ टीम इंडिया. जरी ती संस्था असली तरी ती इट वर्क्स अंडर आवर लॉज.
ती ट्रस्टमध्ये असेल किंवा इंडियन सोसायटीज ऍक्ट मध्ये असेल रजिस्टर, पण ती भारत म्हणून रिप्रेझेंट करतात. झेंडा लावतात वरती इथे. हो. तेंडुलकरने झेंडा खाली लावला होता, त्याच्यावर वाद झाला होता हेल्मेटवर. हे भारत म्हणून रिप्रेझेंट करतात. मी सन्मान करतो केदारजी बसले इथे, चांगला त्यांनी देशाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे क्रिकेटमध्ये. पण मला सांगा तुम्ही, हेच जयेश शहा आणि बीसीसीआय मध्ये गौतम गंभीर याचे खासदार होते, त्यांना कळत नाही का हो, इकडे ते आपलं रक्त वाहून झाले. टेरर अँड टॉक्स कॅनॉट गो टुगेदर, बट क्रिकेट कॅन गो टुगेदर. आपण केला, हा पण प्रयोग केलेला आहे प्रसन्न आपण. एक्झॅक्टली. जरी राष्ट्र म्हणून आपण सगळ्या संधी दिलेल्या आहेत, हो. पण आता नकेल कसण्यासाठी गरजेचं आहे, कारण कुठलंही शेजारी राष्ट्र आपल्यासोबत राहिला नाहीये. आता मला फॉरेन पॉलिसीमध्ये जास्त जायचं नाहीये, पण पाकिस्तान आणि चायना सोबत आलेला आहे. बरं. संसदेमध्ये त्याचंही उत्तर दिलेलं नाहीये की चायना हा मागून खेळत होता. रिअल टाइम सॅटेलाइट इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी पाकिस्तानला भेटत होती. मागच्या 5 वर्षामध्ये सगळं शस्त्र जे आहे ते चायनाकडून पाकिस्तानला जात होतं. अगेन दिस इज अ फेल्युअर ऑफ अवर फॉरेन पॉलिसी, बरं, की बा हे असं होत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये ऍज अ ट्रेड पार्टनर म्हणून जो आपला $100 बिलियन मायनस ट्रेड आहे चायनासोबत, या अनेक गोष्टी असताना जर आपण पाकिस्तानला क्रिकेट खेळवणं म्हणजे काय आहे, तर पाकिस्तानचा क्रिकेट बोर्ड श्रीमंत करणं आहे. भारतासोबत खेळल्यानंतर त्याचे ब्रॉडकास्ट राईट्स जातात, त्याचे तिकीट. अवधूत वाघांचा याच्यावरती फक्त आक्षेप व्यक्त करतो. अवधूतजी, शेवटचे प्रश्न दोघांशी एकमेकांशी कनेक्टेड आहेत इंटरनॅशनल पॉलिसी संदर्भात. एक, आयसीसीने अशा प्रकारचा विचार करणं. जयेश शहा देशभक्त नाहीये का? जय शाह. आणि दुसरा मुद्दा, आपल्या बरोबर एकही परकीय देश उभा नाही राहिला, एक देश. जयेश शहा देशभक्त नाहीये. अवधूत वाघ. जयेश शहा देशभक्त नाहीये असं अतुल लोंढे म्हणतात. अतुल लोंढे, तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये. यू आर नॉट अ सर्टिफाईंग ऑथॉरिटी. झालं ना अतुल लोंढे, अध्यक्षपदाचा राजीनामा देतो मी, पण माझ्या जवानांचं, माझ्या सामान्य लोकांचं रक्त वाहणाऱ्या पाकिस्तान सोबत आम्ही खेळत नाही. अवधूतजी, मी काही काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बोलत नाहीये, आणि तुम्ही पण बीजेपीचे प्रवक्ता म्हणून नाही आहात. आज आम्ही आहोत देशाचे नागरिक. आज आम्ही आहोत देशाचे नागरिक. अतुलजी, तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही. आता मला बोलू दे. तुमचं परत आता याच्यामध्ये पहिला जो मुद्दा सांगा प्रसन्नजी, काय तुमचा पहिला प्रश्न आहे? खरं तर वेळ टळत आलेली आहे, पण एकच प्रश्न शेवटचा मी विचारतो की आपल्या बाबतीत या सगळ्या सिंदूर प्रकरणामध्ये एकही परकीय देश उभा का नाही राहिला? अझरबैजान कुठला सेंट्रल एशियामधला देश उभा राहतो, तुर्की उभा राहतो, चीन उभा राहतो पाकिस्तानसाठी. अमेरिका तर म्हणतं भारत पाकिस्तान हे समान मित्र आहेत. आपल्या बाजूने कोण? काय गरज आहे? भारत आज चौथी जागतिक अर्थव्यवस्था उभा राहिलेला आहे. प्रश्न असा आहे, भारत आता कोणाच्या बाजूने उभा राहील? कोण भारताच्या बाजूने उभा राहील हा प्रश्नच नाहीये. भारताच्या बाजूने तर सगळेच उभे आहेत. त्यामुळे भारताच्या बाजूने कोण, एवढे आपण डरपोक नाही आहोत. त्यामुळे भारताच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही राहिलं, भारत हा इंडिपेंडेंट आहे, स्वावलंबी आहे, स्वाभिमानी आहे आणि केपेबल आहे टू टेक केअर ऑफ इटसेल्फ. वी डोंट रिक्वायर एनीबडीज हेल्प. वी आर केपेबल इनफ. Then why our foreign minister went to China? आणि दुसरी गोष्ट जी म्हणाले, आता बीसीसीआय संबंधी 1965 ठीक आहे, मी या विषयामध्ये जात नाही कारण वेळेची मर्यादा आहे. पण एक मात्र नक्की सगळ्यांचं एकमत दिसतंय, विशेषतः अवधूत वाघांचं सुद्धा एकमत दिसतंय की या परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तान सामना होणं हितावह नाही, ते योग्य नाही, ते नैतिक सुद्धा नाही. आणि हीच बहुतांश भारतीयांची इच्छा असावी. जरी खेळ महत्वाचा मानत असला तरी देशभक्ती आणि भारतासमोर या गोष्टी दुय्यम असतील. इथे या सगळ्या मान्यवरांचे आभार. काही जणांना मला आपल्याला वेळ देता आला नाही. केदार जाधव जरा नंतर आले, मला बाम सरांना पण फारसा वेळ देता आला नाही. दिलगिरी व्यक्त करतो. या सेगमेंटमध्ये आपण नेहमी विचारलेल्या प्रश्नाचा कौल काय आलाय प्रेक्षकांकडून तो पाहत असतो. त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याला आलेला कौल. प्रश्न होता हा: भारतानं पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळावं का? एकूण 11,000 मतं आली आणि त्यात होय म्हणतायत 22%, मात्र 78% लोक म्हणतायत नाही, असा खेळ खेळता कामा नये. कारण भारताचा स्वाभिमान, भारताची प्रतिमा आणि पाकिस्तानबद्दलचा आमचा राग जास्त आहे. आणि या आपल्या प्रतिसादासाठी आपले आभार. इथे आपण 0 ओव्हरमध्ये थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.